गाईज, सो डेली वेल कोड इज अ व्हेरी गुड एक्सरसाइज. आणि बोलतात ना की हा जो बोलतात ना की प्रत्येक दिवशी आपल्याला आपल्या फायनान्शियल प्रॅक्टिस, प्रत्येक दिवशी आपल्याला फायनान्शियल ह्याच्यावरती अलाइन ठेवतो की प्रत्येक दिवशी, राईट आहे. तर आजचा जो डेली कोट आहे हा मनोज अरोराच्या नी आपल्याला म्हणलेलं आहे, टू अचीव व्हॉट 1% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हॅज, म्हणजे फायनान्शियल फ्रीडम, यू मस्ट विलिंग टू डू व्हॉट ओनली 1% डेअर टू डू. हार्डवर्क अँड परसिव्हरन्स ऑफ द हायेस्ट ऑर्डर. आता हा जो जो आहे तो मी तुम्हाला तीन गोष्टींमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार, राईट आहे. मी तुम्हाला तीन गोष्टींमध्ये एक्सप्लेन करणार. आता पहिला तो त्यांनी बोललाय की टू अचीव व्हॉट 1% ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हॅज, म्हणजे जर तुम्हाला 1%चा जे जे 1% अचीव करतायत ते तुम्हाला अचीव करायचं असेल, ह्याचा अर्थ तुम्हाला बघा, फायनान्शियल फ्रीडम हा ऑलरेडी हा रेअर आहे. ओनली अ स्मॉल पर्सेंटेज आहे ना, एकदम स्मॉल पर्सेंटेज ह्याला, अराउंड 1%, 10% ह्याला ट्रुली अचीव करतात. कारण की ते लोक फायनान्शियल फ्री नी, फायनान्शियल स्ट्रेस फ्री होतात. त्यांचा पैसा वर्क त्यांच्यासाठी करतो, राईट आहे. आणि ते रिटायर्ड अर्ली होतात. ते त्यांच्या वर्कला, त्यांचं ते त्यांना जे पाहिजे ते त्याच्यावरती काम करायला लागतात. कंपल्शन नाही, राईट आहे. तर पहिली आहे ना, टू अचीव व्हॉट 1%, ते काय करतात त्यांना, हे फक्त फायनान्शियल स्ट्रेस, पहिले तर ते दे आर फ्री फ्रॉम फायनान्शियल स्ट्रेस, त्यांचा पैसा त्यांच्यासाठी काम करायला लागतो, राईट आहे. आणि त्यानंतर हे तो जो बोलला, यू मस्ट विलिंग टू डू व्हॉट ओनली 1% डेअर टू डू, म्हणजे ह्याच्यामध्ये मोस्ट पीपल फॉलो सेम रुटीन. कितीतरी लोक आहे ना सेम रुटीन फॉलो करतात. बघा, आपण नॉर्मली जॉबला जातो, सॅलरी कमवतो, एक्सपेन्स करतो, डेट करतो, रिपीट करतो. हे जर आपण 8 तास केले, 10 तास केले, सेम रुटीन केलं आपल्याला, पण आपण काही नवीनच नाही केलं, तर आपण अचीव करू का जे 10% अचीव करायचंय ते? नो. मोस्ट पीपल काय करतात, फॉलो सेम रुटीन करतात. टॉप 1%, 10% टेक डिफरंट ऍक्शन, ते डिफरंट ऍक्शन घेतात. ते इन्व्हेस्ट टाइम करतात त्यांच्या लर्निंग मध्ये, त्यांच्या पर्सनल फायनान्स मध्ये, ते डिसिप्लिन ठेवतात त्यांच्या स्पेंडिंग वरती, ते प्लॅन करतात बजेट, ते बिल्ड पॅसिव्ह इन्कम क्रिएट करतात. ते थोड्या सॅक्रिफाईस करतात जेणेकरून फ्रीडम त्यांना नंतर भेटेल, राईट आहे. बघा, यू मस्ट बी विलिंग टू डू व्हॉट ओनली 1% डेअर टू डू. लक्षात आलं. लास्टला हार्डवर्क अँड परसिव्हरन्स ऑफ द हायेस्ट ऑर्डर. आता ते काय बोलतोय की फायनान्शियल फ्रीडम हा लक नाहीये. फायनान्शियल फ्रीडम इज नॉट द लक, इट इज नॉट द ओव्हरनाईट सक्सेस. त्याला त्याला रिक्वायर्ड होणार कन्सिस्टंट एफर्ट लागणार. कन्सिस्टंट एफर्ट म्हणजे तुमचा ट्रॅकिंग एक्सपेन्स, इन्व्हेस्टिंग वाईजली, स्टेइंग फोकस. तुम्हाला लॉंग टर्म थिंकिंग करावं लागणार, नॉट चेजिंग. बोलतात इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन नाही बोलत आहे, लॉंग टर्म थिंकिंग. पर्सिस्टंट थ्रू चॅलेंज, जसे की तुम्हाला पर्सिस्टंट असावं लागेल. डेप डेप असेल नो प्रॉब्लेम, मार्केट लॉस असेल नो प्रॉब्लेम, इन्कम फ्लक्च्युएशन झालं नो प्रॉब्लेम, तुम्हाला पर्सिस्टंट राहायचंय. करेक्ट आहे. तर सिंपल आहे, यू हॅव टू स्टे कमिटेड वेन अदर क्यूट. जेव्हा अदर क्विट करतात ना, यू हॅव टू स्टे कमिटेड वेन अदर क्विट, राईट आहे. तर हा जो स्टेटमेंट आहे, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा अख्खा मनोज अरोराचा हे मी तुम्हाला एक्सप्लेन केला. आय होप की तुम्हाला कळायला असेल की हा वेल्थ कोडचा एक्सप्लेनेशन काय. येस, सो थँक्यू व्हेरी